नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती मी ओमकार स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आजचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजेच येणारा ऑगस्टचा जो हप्ता आहे तो 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत तर यापैकी कोणाकोणाला मिळणार आणि याचबरोबर येणारा ऑगस्टचा हप्ता आहे कधी जमा होणार तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाख ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत तर यांची कागदपत्र पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे. यांच्या अपात्रतेच्या याद्या संबंधित ज्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे आलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला यांना सहकार्य करायचं आहे. आता बहुतेकशा लाडक्या बहिणी आहेत यांची कागदपत्र पडताळणी झालेली आहे. जिल्ह्याला त्यांच्या याद्या आलेल्या आहेत त्यामुळे आता येणारा ऑगस्टचा हप्ता जो आहे ज्यांची कागदपत्र पुढे गेलेली आहेत त्यांना हप्ता जून जुलै सहित मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करतील आणि त्यानंतरच ज्या लाडक्या बहिणी आता अपात्र होत्या आणि पात्र झालेल्या आहेत त्यांना हप्ता दिला जाणार आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलं होतं की जर लाडकी बहीण अपात्र असेल आणि पात्र ठरत असेल तर त्यांना जून जुलै या दोन्ही महिन्याचे हप्ते दिले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर अपात्र होतात आणि आता पात्र झाला असाल तर तुम्हाला सगळे हप्ते येणार आहेत याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि याचबरोबर सोशल मीडियावरती एकच बातमी आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता उद्यापासून जमा होणार किंवा या अमुक तारखेला जमा होणार. त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत. अशा अनेक व्हिडिओज दिवसाला व्हायरल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण सांगतच आलेलो आहोत की मंत्री आदित्य तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स असेल, त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज असेल किंवा शासनाचा निधी वितरित करण्यासंदर्भातला GR अजून आलेला नाही आहे. या तीन गोष्टी ज्यावेळी होतील त्यावेळेस लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे. तर लक्षात घ्या, आपण सांगतच आलो आहोत की लगेचच ऑगस्ट महिन्याच्या मध्यामध्ये काय हप्ते वितरण होत नसतं. त्यामुळे अपेक्षित धरूया की या ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत हा जो GR आहे तो GR येईल आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता जो आहे तो DBT पोर्टलद्वारे वितरित केला जाऊ शकतो. तर ही शक्यता आहे. अजून मंत्री आदित्य तटकरे यांनी कोणतीच घोषणा केली नाही आहे. सध्या त्यांनी सांगितलेलं आहे की काल त्यांचं ट्विटरचं पेज देखील पाहिलं तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा आभार मानण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अपात्र लाडक्या बहिणी संदर्भात सध्या चर्चा आहे. ज्याच्यामध्ये पात्र लाडक्या बहिणी होत आहेत त्यांना हप्ते मिळणारच आहेत. परंतु स्क्रुटिनीमध्ये ही स्क्रुटिनी आहे ती चालूच राहणार आहे. ज्यांना जून जुलैचे हप्ते मिळालेले आहेत यांची देखील स्क्रुटिनी चालू राहणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला हप्ता मिळत असेल आणि तुम्ही अपात्र असाल तर त्वरित तुम्ही यावरती विचार करायचा आहे, कारण का जर तुम्ही पुढे सापडला तर तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते. तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची अपडेट आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. 26 लाखांपैकी ज्या अपात्र बहिणी आहेत त्यातील जेवढ्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना ऑगस्टचा हप्ता आहे तो मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात तारीख घोषित झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाईल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत ही अपडेट नक्की पोहोचवा. तुमच्या काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.